बहीण आहेत. तर या दृष्टिकोन आपला संविधानाने आपल्याला दिलेला आहे आणि सर्वांसाठी समान न्याय असला पाहिजे. या ठिकाणी गरीब असेल श्रीमंत असेल या सर्वांसाठी बाबासाहेबांनी न्यायाची व्यवस्था तशी तयार करून ठेवलेली आहे. आपण पाहतो की बाबासाहेबांचं जे काम आहे ते भारतीयांसाठी नाही तर जगासाठी अनमोल ठरलेले काम आहे. कारण जगामध्ये आज एक हंगेरी हा एक छोटासा देश आहे आणि हंगेरीमध्ये जेव्हा त्यांनी तिथे जिप्सी लोक आहेत आणि जिप्सी लोक जसे आपल्या इकडे आदिवासी लोक आहेत त्याचप्रमाणे हंगेरीमध्ये जिप्सी लोक आदिवासी आहेत, तिथले मूळ रहिवासी आहेत, पण त्यांच्यावरती अन्याय अत्याचार तिथे होत आहे. आणि हे पाहिल्यानंतर त्यांनी बाबासाहेबांचं अध्ययन केलं. बाबासाहेब वाचले आणि बाबासाहेब वाचल्यानंतर त्या ठिकाणी हंगेरीमध्ये त्यांनी लिटिल टायगर या नावाने बाबासाहेबांच्या नावाने तिथे शाळा काढली. मग काही लोकांनी त्यांना विचारलं की तुम्ही लिटिल टायगर का? तर बाबासाहेबांनी महाराष्ट्रामध्ये काम केलंय आणि महाराष्ट्रामध्ये जे तिथले जे बौद्ध लोक आहेत ते बिग टायगर आहेत आणि त्यामुळे आम्ही हे लिटिल टायगर आहोत. तर हा संदेश आपण घेऊन केला पाहिजे. बाबासाहेबांनी अनेक गोष्टी केलेल्या आहेत, कामगारांसाठी गोष्टी केलेल्या आहेत, या देशातील पर्यावरण आहे, अर्थतज्ञ आहेत. बाबासाहेबांनी विविध क्षेत्रांमध्ये काम केलेलं आहे आणि बाबासाहेबांचे आज आपण काय केले पाहिजे, विचार आपल्यामध्ये आत्मसात केले पाहिजेत. बाबासाहेबांना आपण समजून घेताना आपल्या मनाला समजवलं पाहिजे. कारण आज मन परिवर्तन झालं तर जग परिवर्तन होणार आहे हा बुद्धाचा संदेश बाबासाहेबांनी दिलेला आहे. जर तुमच्या मनामध्ये परिवर्तन झालं नाही तर जगाचं परिवर्तन होणार नाही हा संदेश बाबासाहेबांनी दिलेला आहे. त्यामुळे आजचा दिन हा प्रत्येक भारतीयाच्या जीवनामध्ये आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस आहे. कारण तुम्हाला जगण्याचा अधिकार कोणी दिलाय तर राज्यघटनेने दिलेला आहे आणि ती राज्यघटना फक्त विशिष्ट वर्गासाठी नाही तर तमाम भारतीय लोकांसाठी आहे. जर आपण 340 कलम पाहिलं तर ओबीसी साठी बाबासाहेबांनी दिलेलं आहे. 341 जर कलम आपण वाचलं तर ते इथल्या एससी एसटी लोकांसाठी दिलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण बारकाईने वाचले पाहिजेत. आज लोक बाबासाहेब वाचतात त्यामुळे लोकांना बाबासाहेब कळत आहेत. आज जगातले लोक बाबासाहेबांना मानवंदना करायला येत आहेत. बराक ओबामा जेव्हा भारतात आले तेव्हा ते म्हणतात की बाबासाहेब जर आमच्या देशामध्ये जन्माला आले असते तर आम्ही त्यांना महासूर्य असं म्हटलं असतं. आपण कोटेशन वाचली पाहिजे. जेव्हा 26 वर्षाचे बाबासाहेब इंग्लंडमध्ये जाऊन तिथल्या साहित्यिकांच्या चुका करतात, हे सर्वसाधारण व्यक्तिमत्व नाही. आज आपल्या देशामध्ये बोलायला आपल्याला थोडी भीती वाटते, पण भारत हा गुलाम असूनही त्याची तमा न बाळगता बाबासाहेबांनी काय केलेलं आहे, इंग्लंडमध्ये जाऊन तिथल्या लोकांना प्रत्युत्तर केलेलं आहे की तुम्ही जे करताय ते चुकीचं आहे. प्रॉब्लेम ऑफ रुपीज आज त्याच्यावरती रिझर्व्ह बँक उभी आहे. अनेक गोष्टी आहेत. आज तुम्हाला प्राण्यांना मारण्याचा अधिकार नाही, हे हक्क कोणी दिलेला आहे, बाबासाहेबांनी दिलेला आहे. आज झाडं तोडण्याचा तुम्हाला अधिकार नाही, म्हणजे बाबासाहेबांनी निसर्गाचंही संरक्षण केलेलं आहे, इथल्या प्राण्यांचंही संरक्षण केलेलं आहे आणि मनुष्य मात्रांचं संरक्षण केलेलं आहे, जगाचंही संरक्षण केलेलं आहे. कारण बुद्धाचा धम्म हा मनाला बदलवणार आहे, मन परिवर्तन करणार आहे. आणि तो संदेश जर आज आपण पंचशिला म्हटली, बऱ्याचदा आपल्याला पंचशिलेचा अर्थ माहिती नाहीये. तर पहिलं जे शील आहे त्याच्यामध्ये मी जीव हिंसा करणार नाही. आपण कुठल्याही माणसाची, प्राण्याची किंवा झाडाची हिंसा करायची नाही. दुसरं तत्व त्याच्यामध्ये आहे की मी चोरी करणार नाही, मी चोरी करणार नाही. तिसरं शील आहे की मी व्यभिचार करणार नाही. चौथं शील आहे मी खोटं बोलणार नाही आणि 5वं शील आहे मद्य तसेच मादक पदार्थांचे सेवन करणार नाही. हे पंचशील जे आपण पालीमध्ये म्हटलं आणि ते आज युनिव्हर्सल फिगर आहे. जगाने ते पाळलं पाहिजे आणि जगाने जर ते अवलंबित केलं तर या जगामध्ये भ्रष्टाचार होणार नाही, व्यभिचार होणार नाही, चोऱ्या होणार नाही, कोण खोटं बोलणार नाहीत आणि एक मनुष्य म्हणून आपण जगासमोर आदर्श मनुष्य निर्माण होऊ शकतो. आणि बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी आज महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ रत्नागिरी विभाग दापोली आगर या सर्व कर्मचाऱ्यांनी मला पूजेची आणि बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचं त्रिरत्न बौद्ध महासंघ केंद्र दापोलीच्या वतीने हार्दिक असे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.
धन्यवाद। आज या जयंती उत्सवाच्या निमित्ताने जे आपण सर्वांनी उपस्थित राहून आम्हाला सहकार्य केलं, तसेच आपले मनोगत व्यक्त केले त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत। मी सर्वांचे इथे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणार आहे। माननीय श्री मदाळे मॅडम, आगार व्यवस्थापक दापोली यांचे स्वागत श्री कासारे मॅडम करतील अशी त्यांना मी विनंती करतो।